नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला इंग्लिश बोलायची इच्छा आहे पण शब्द आठवत नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 30 डेली इंग्लिश वर्ब. प्रत्येक वर्बचा मराठी मीनिंग आणि वर्बच्या रिलेटेड डेली लाईफ मधले सेंटेन्स, ते सेंटेन्स कसे यूज करायचे ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता पहिलं म्हणजे काय की व्हॉट इज वर्ब. वर्ब म्हणजे काय की ऍक्शन किंवा वर्ड. उदाहरणार्थ रन, स्पीक, लर्न अँड वॉक. इंग्लिश सेंटेन्स मध्ये वर्ब खूप इम्पॉर्टंट असतो. म्हणूनच आपण या व्हिडिओमध्ये आपण 30 युजफुल वर्ब शिकणार आहोत. तर पहिला वर्ब आहे इम्प्रूव्ह. इम्प्रूव्ह म्हणजे काय की सुधारणे. इंग्लिश त्याचा सेंटेन्स होतो इम्प्रूव्ह युअर इंग्लिश. मराठी मिनिंग आहे तुमची इंग्रजी सुधारा. दुसरा आहे अवॉइड. अवॉइड म्हणजे टाळणे. अवॉइड नेगेटिव्ह पीपल. नकारात्मक लोकांना टाळा. मराठीमध्ये अर्थ असा होतो की नकारात्मक लोकांना टाळा. तिसरा अचीव युअर गोल. अचीव म्हणजे काय साध्य करणे. अचीव युअर गोल हा इंग्लिश सेंटेन्स झाला. आता तुम्हाला मराठीमध्ये सेंटेन्स असा आहे की तुमचे उद्दिष्ट साध्य करा. डिसाइड. चौथा शब्द आहे वर्ब डिसाइड. म्हणजे काय की निर्णय घेणे. डिसाइड युअर फ्युचर. तुमच्या भविष्यासाठी निर्णय घ्या. पाचवा वर्ब आहे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस म्हणजे काय सराव करणे. प्रॅक्टिस इंग्लिश डेली. दररोज इंग्रजीचा सराव करा. सहावा शब्द आहे अंडरस्टँड. अंडरस्टँड म्हणजे समजून घेणे. मराठी सेंटेन्स आहे आय अंडरस्टँड इंग्लिश. मला इंग्रजी समजते. सातवा वर्ब आहे बिलीव्ह. बिलीव्ह म्हणजे काय विश्वास ठेवणे. बिलीव्ह इन युअर सेल्फ. स्वतःवर विश्वास ठेवा. आठवा शब्द आहे लर्न. लर्न म्हणजे काय शिकणे. लर्न इंग्लिश स्टेप बाय स्टेप. हळूहळू इंग्रजी शिका. स्पीक म्हणजे काय बोलणे. नववा वर्ब आहे स्पीक. स्पीक म्हणजे काय बोलणे. स्पीक इंग्लिश कॉन्फिडंटली. आत्मविश्वासाने इंग्रजी बोला. दहावा शब्द आहे ट्राय. ट्राय म्हणजे काय प्रयत्न करणे. ट्राय टू स्पीक इन इंग्लिश. इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न करा. पॉलिश. पॉलिश म्हणजे काय लक्ष केंद्रित करणे. फोकस ऑन युअर लर्निंग. तुमच्या शिक्षणावर लक्ष द्या. बिल्ड. बिल्ड म्हणजे काय तयार करणे. बिल्ड युअर कॉन्फिडन्स. तुमचा आत्मविश्वास तयार करा. चेंज. चेंज काय हा 13वा शब्द आहे चेंज. म्हणजे काय बदल करणे. चेंज युअर माइंडसेट. 14वा शब्द आहे आक्स. आक्स म्हणजे काय विचारणे. आक्स क्वेश्चन इन इंग्लिश. इंग्रजीत प्रश्न विचारा. 15वा शब्द आहे ग्रो. ग्रो म्हणजे काय वाढणे. ग्रो एव्हरी डे. दररोज प्रगती करा. 16वा शब्द आहे प्रिपेअर. तयारी करणे. प्रिपेअर फॉर युअर फ्युचर. 17वा शब्द आहे एक्सप्लेन. एक्सप्लेन म्हणजे काय समजून सांगणे. एक्सप्लेन दिस क्लिअरली. हे स्पष्ट समजावून सांगा. नंतर 18वा शब्द आहे करेक्ट. करेक्ट म्हणजे काय दुरुस्ती करणे. करेक्ट युअर मिस्टेक. तुमच्या चुका दुरुस्त करा. 19वा शब्द आहे कंटिन्यू. कंटिन्यू म्हणजे काय सुरू ठेवणे. कंटिन्यू युअर पेशंट. तुमचा सराव मजबूत ठेवा. स्टार्ट. स्टार्ट म्हणजे काय स्टार्ट हा शब्द आहे 20वा वर्ब आहे स्टार्ट. म्हणजे काय सुरू करणे. स्टार्ट स्पीकिंग टुडे. 21वा शब्द आहे रिमेंबर. लक्षात ठेवणे. रिमेंबर अ न्यू वर्ड. 22वा शब्द आहे वर्ब आहे यूज. यूज म्हणजे काय वापरणे. यूज अ इंग्लिश डेली. दररोज इंग्रजीचा वापर. दररोज इंग्रजी वापरा. 23वा शब्द आहे सक्सीड. सक्सीड म्हणजे काय यशस्वी होणे. यू विल सक्सीड. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल.
24वा वर्ब आहे लिसन. लिसन म्हणजे काय? ऐकणे. लिसन केअरफुली. लक्षपूर्वक ऐका. रीड म्हणजे काय? वाचणे. 25वा वर्ब आहे रीड. रीड म्हणजे काय? वाचणे. रीड इंग्लिश बुक. इंग्रजी पुस्तके वाचा. 26वा शब्द आहे वॉच म्हणजे काय? पाहणे. वॉच इंग्लिश व्हिडिओ. 27वा वर्ब आहे टेक म्हणजे काय? शिकवणे. टेक ऑदर्स. 28वा वर्ब आहे शेअर करणे. शेअर दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ शेअर करा. हेल्प म्हणजे काय? हेल्प म्हणजे मदत करणे. हेल्प युअर फ्रेंड्स. इंग्रजी शब्द आहे हेल्प युअर फ्रेंड्स. मराठी त्याचा मिनिंग होतो तुमच्या मित्रांना मदत करा. आणि 30वा शब्द आहे क्रिएट. क्रिएट म्हणजे काय? तयार करणे. तुमचं भविष्य घडवा. क्रिएट युअर फ्युचर. तुमचं भविष्य घडवा. थँक्यू. हे सगळे वर्ब फक्त बघून उपयोग नाही, तर रोज या व्हर्बचा हे दररोज 5 व्हर्ब घ्या. स्वतः सेंटेन्स बनवा. मोठ्याने वाचा. असं केलं तरच तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह होईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये लिहा आय विल स्पीक इंग्लिश. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू अजून डेली यूज होणारे सेंटेन्स. थँक्यू. कसलं झोप पडलो.